कॅमेरा आहे, सगळी प्रॉपर्टी वगैरे ठेवलेली आहे. तर आज आपल्याला आपल्या फिल्मचा पहिला सीन शूट करायचा आहे. ओके सर, हा सीन झाला की पॅकअप ना? अगं सुरू होऊ दे ना आधी. आधीच कसं पॅकअप करतेस तू? हा एनिवे, तर तुझं या फिल्ममध्ये नाव, तू हिरोईन आहेस, तुझं नाव आहे संजना. संजना? हा. नाही, संजना खूपच बोर आहे सर, संजना नको. मला ना किरण आवडेल, किरण. काय ना, स्क्रिप्ट लिहिलेली आहे संजनाची, कळलं का? पण त्यामुळे तू मनातलं मनात किरण म्हण आणि संजना घ्यावं लागेल नाव. कळलं तुला? मला पण आवडते किरण. हा, मग तुझं नाव किरण ठेवायचं का? असं नाही चालणार रे बाबा, असं नाही चालणार. ठीक आहे, जे तुझं ठेवलेलं आहे तेच नाव आम्हाला ठेवावं लागेल. ओके, तर मी आता सीन तुम्हाला समजून सांगतो. एक छोटासा सीन आहे. हा, जरा मी नक्की कसा उभा आहे? म्हणजे मी रिलॅक्स उभा आहे का टेन्शन मध्ये आहे का मला पाठ दुखतीये, काय झालंय? नाही, एवढं नाहीये, तू जनरल उभा आहेस. नाही म्हणजे मला प्रोसेस, माझी मेथड तशी आहे. अच्छा, नाही एवढं नाही ठरलंय माझं, असं म्हणजे उभा आहे असं एवढंच ठरलेलं आहे. तर तू जनरल एक उभा आहेस. ओके, हा, आणि एक गुंड येणार आहे. तो आता येणार आहे ना, तो गुंड. हा, तर तो येईल आणि जेव्हा सीन सुरू होईल त्यावेळेला तो बंदूक जी असते. एक मिनिट, बंदूक कुठली आहे? म्हणजे जर्मन आहे का रशियन आहे? त्यांनी काय फरक पडणार आहे? म्हणजे जर्मन असेल तर ओ गॉड जर्मन हो असं काही म्हणणं वगैरे आहेस का? ती मारल्यावर माणूस मरतो एवढंच आहे ना. जर्मन असेल की ठप असा मरीन, रशियन असेल तर ठप असा मरीन. अच्छा, असं आहे, म्हणजे त्याचाही तुझा अभ्यास झालेला आहे? नाही, माझी प्रोसेस तशी आहे. प्रोसेस आहे. हा, असं येतं ते आत. लकी मध्ये अंगावर एकही कपडा नव्हता, तेव्हा कुठे गेली होती प्रोसेस? तेव्हा तू दिग्दर्शकाला विचारलंस का माझ्या अंगावर कपडे का नाही आहेत म्हणून? फक्त एक टायर होता रे, अख्खं आयुष्य त्या टायर मध्ये होतं तुझं. आठवतंय ना तुला? तेव्हा ही मेथड ऍक्टिंग कुठे गेली होती मला सांग. त्या पिक्चर मध्ये तुम्हाला काहीच प्रश्न पडले नाहीत, नाही का? हा, तर आता एक काम करा, तुम्ही आता इथून जा. हा, तुमचे हे जे कपडे ना प्रोडक्शनचे ते काढा आणि स्वतःचे असतील ना घरगुती व्हॅनिटीत लावलेले ते घाला आणि सन्मान. नाही सर, मी मेथड ऍक्टर आहे, मला हे कपडे घालून झोपायला लागेल, त्याशिवाय फील नाही येणार मला. हरकत नाही, तुम्ही हेच कपडे घालून जा. हा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सन्मानाने जा आणि समोर बसा आणि पंचला हसा. या तुम्ही या. प्रोडक्शन मॅनेजर कुठे भेटतील? हा, ते तिकडेच आहे. हा, नाही, कन्व्हिन्स घ्यायचा ना. जेवायचे पण पैसे घेऊ त्यांच्याकडे. जेवायचे पण, आणि मला पण हवाय. हो, मला चांगले वाटते. किसको बोला आहे तू? हा, कोण आहे ते? यांच्याबरोबर मी पिक्चर करू? यांच्याबरोबर करू? दुसरं ऑप्शन आहेत का आपल्याकडे की आता पॅकअप करायचं, स्क्रिप्ट संपलं म्हणून थांबायचं? असं नाही सर, आहे ना, मी बोलवलंय. बोलव त्यांना लवकर. बोलवतो. ओ प्लीज प्लीज या 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 या. सर, ह्या मालू आहेत, संजनाच्या रोलसाठी आलेत. तो बघ. अरे संजना आपल्या चित्रपटाच्या हिरोईनचं नाव आहे, किल्ल्याचं नाव नाहीये. अरे हे काय घेऊन आलायस तू? हो सर, त्या प्रश्न नाही विचारणार, तुम्ही म्हणाल तसं करेल. हा, आणि कसं आहे, तिचे बाबा आहेत ना, आपल्या फिल्मसाठी फंडिंग करणार आहे. काय सांगतो? हॅलो, काय? हॅलो मालूताई, नमस्कार. इथे तुम्ही हिरोईनच्या रोलसाठी आलेला आहात. हा, म्हणजे काही काम नीट कराल ना? हा, म्हणजे याआधी काय काय केलेलं आहे? आंघोळ केले. नाही, ते नाही म्हणत आहे मी. तुम्ही याआधी काही सिनेमात, चित्रपटात वगैरे काम केलेलं आहे का काही? काम म्हणजे माझा मंगळागौरीचा ग्रुप आहे. आम्ही 12 जणी मिळून मंगळागौरी सादर करतो. तुझी आई मोठी का माझी आई? थांबा. 12 जणींचा ग्रुप डान्स नका करू माझ्यासमोर. इथे आपण हे जे ना शूटिंग आहे चित्रपटाचं, त्यासाठी जमलेलो आहोत, कळलं का? हा, अरे हा कोण आहे? अरे हा अजिबात हसत नाही. याचं नाव दशरथ आहे का? सर, त्याचं नाव बळी आहे, बळी. हा बळी आहे? अरे आता नुकता 2-3 जणांचा बळी घेऊन आला का वाटतोय? हरकत नाही. हे बघा, आपण आता चित्रपटाचं शूटिंग सुरू करायचं आहे. त्याआधी मी माझी ओळख करून देतो. मी या चित्रपटाचा दिग्दर्शक, अभिनेता समीर ओबेरॉय. आम्ही ओळखतो तुम्हाला. Really? समीर बाबूराव. बाबूराव.
बाबूराव नाही, समीर ओबेरॉय. हा सर सर तुमच्या घरी मंगळागौरीचे कार्यक्रम लागले ना तर मला बोलवा मी. नका करू, नका करू हे, नका करू हे. इथे शूटिंग आहे. हे फुफू असं नका करू ते. नका करू हे, नका करू हे, नका करू. नाही करायचं. इथे शूटिंग आहे नाही का? नाहीच का? नाही हरकत नाही. तर इथे शूटिंग आहे, तर मी तुम्हाला पुन्हा सीन समजून सांगतो. हे आमचे कॅमेरामन आहेत निखिल बने. तर सीन असा आहे की मी या चित्रपटाचा हिरो आहे. हा हसला का आता? नाही ना. हे बघा, तुम्ही हसला असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही चुकीच्या ठिकाणी हसलेला आहात नाही का? नाहीच का? हरकत नाही. मी आता सीन समजून सांगतो. तर तुमचं नाव संजना आहे. हा गुंड आहे, कळलं का? ही बने बंदूक दे उसको. हा सीन सुरू होतो तेव्हा ही बंदूक त्याच्या हातात आहे आणि यांनी बंदूक माझ्या इथे लावलेली आहे कपाळाला. आता नाही लावायची, जरा वेळ घे ना, आधी सीन समजून सांगू दे. तर काय आहे, यांनी माझ्याकडे बंदूक अशी इथे लावलेली आहे. ओके, ह्याच्यावर मी तुम्हाला म्हणणार, ती बॅग ठेव समोर. हो. पैशाची बॅग आहे. मी डायलॉग म्हणणार, मी चित्रपटाचा हिरो आहे. मी डायलॉग म्हणणार, संजना पैशाची बॅग दे. ओके, ह्याच्यानंतर मी तुम्हाला इशारा करणार, काठी ठेव. इशारा केल्यावर हे बघा, इशारा करणार, काठीचा इशारा करणार, काठीचा. त्यावर तुम्हाला इशारा समजला म्हणून तुम्ही इशारा करणार आणि तो इशारा झाल्यावर तुम्ही बॅग उचलणार. उचलताना काठी पण उचलणार आणि ह्यानी इथे हात ठेवलाय ना बंदुकीचा, याच्यावर मारणार आणि ह्याच्या हातातली बंदूक खाली पडणार. थांब ना बाबा, थांब ना जरा, आधी थांब ना, सांगू दे, मग घाई करू नकोस. तर ही बंदूक पडली की ही बंदूक मी चपळाईने उचलणार, याच्यावर 2 गोळ्या मारणार, हा खाली पडणार आणि तुम्ही माझ्या मिठीत येणार. लक्षात आलं? मस्त आहे. दिस इज इन. कराल ना तुम्ही नीट? हा कराल ना? हा माझी नाही पहिलीच वेळ आहे, मला जरा सांभाळून घ्याल ना. काही टेन्शन घेऊ मला नका. सवय नाही ना. हो अगदी काही व्यवस्थित होईल, काय टेन्शन नाही. ओके चलो, रेडी? हा सगळे रेडी? हो सर. ओके, साऊंड, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. हे बघ संजना, हळू कर ना बाबा, हळू कर ना. अरे इथून घालून इथून काढणार आहेस का बंदूक? सगळी शक्ती ह्या बंदुकीत नको अशी एकटावू, थोडीशी अभिनयात पण ठेव, थोडं टॅलेंट तिथे पण वापर. हा चलो, फिर से लेते हैं. हो सर. चलो रेडी, घे साऊंड, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. संजना पैशाची बॅग दे, पैशाची बॅग दे. कोंडेराजे प्रतिष्ठानच्या वतीने आणि काका महाराज कोंडे यांच्या आशीर्वादाने समाजसेवेचा ध्यास आहे मागे. समाजसेवेचा ध्यास अखंडपणे तेवत ठेवणारी ही ज्योत, ही एकता ज्योत आम्ही पारगाव पासून कोंडागिरी गावापर्यंत, म्हणजेच कोंडे महाराजांची समाधी आहे तिथपर्यंत घेऊन जात आहोत. यापुढे सलग 48 तास ही ज्योत पुढे सलग 48 तास ही ज्योत अशीच अखंडपणे तेवत ठेवून समाधीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा ध्यास आहे. तरी रस्ता मोकळा ठेवून सहकार्य करावे आणि ज्या कुणाला देणगी स्वरूपात मदत करायची त्यांनी माईक पाशी संपर्क करा. अरे काका महाराजांनी सगळा खर्च केलाय ना, मग अजून देणगी कशाला पाहिजे रे? गौऱ्या, काका महाराजांनी ना पेट्रोल आणि तेलाचा खर्च केलाय. एवढं धावल्यानंतर तुझ्या पेट्रोलच्या टाकीमध्ये टाकायला गेलं पेट्रोल, त्याचा खर्च कोण देणार? हा, त्याची सोय नको बघायला? माईक लांब करून बोल ना, सगळे ऐकतात ना. आणि तुझ्या बाजूला ती काका महाराजांची 200 किलोची पुतणी बसली ना, ती जाऊन सांगेल लगेच. ती नाही सांगणार ती. वनी बेबी, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ दिस? नो बेबी, यू नो ना. आय नो सगळं माहिती मला. मी काय म्हणतो गौऱ्या, तू दमला असशील तर ती ज्योत मी घेऊ? अरे हट्टा, गौरव मोरे दमतोय. लागला सांगायला. आपलं काय ठरलं होतं? काय? 5 किलोमीटर नंतर एक जण मशाल घेणार, बरोबर ना? 4.5 किलोमीटर झाले, अजून फक्त अर्धा किलोमीटर झालंय, मग तू घे बिंदास. नाही क्या बात आहे.
क्या बात आहे, मारलं पाहिजे गौऱ्या तुला. मानलं पाहिजे, मानलं पाहिजे यार. म्हणजे ह्याच्यासारखं मी नाही धावू शकत. जी काही चिकाटी आहे ना, याचा लय स्टॅमिना आहे. ते सांग ना तिला यार. तू पुढे आहे ना. अरे तिला सांग ना हळू हे करायला. नाही, मी नाही धावू शकत, पण मला तुझी काळजी वाटते यार, एवढा धावतोय त्यामुळे. अरे डोंट बी फेअर यार मेरे दोस्त. मी आहे ना. आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. थँक्यू. ओके झालं. 5 किलोमीटर झाले. आता घे ज्योत. झालं. अरे 400 मीटर अजून बाकी आहे ना. नाही रे, मी स्वतः बघितलंय. तो माइलस्टोन बघ ना. 5 किलोमीटर झालं. अरे मगाशी तूच म्हणालास ना गौरव मोरे थकत नसतो. आता घे ना जरा वेळ. नाही मी ते असंच बोललो होतो. मी ओघाओघात बरंच काही बोलून जातो, नंतर माझ्या अंगाशी येतो. अरे ज्योत घे ना. ठीक आहे ठीक आहे. पण गाडी थांबव. गाडी थांबव. ये लवकर. मला जमेल ना. जमणार म्हणजे ओ आरामात आरामात. कोंडेराजे प्रतिष्ठानचा कमान ओंकी ओंकी जमेल तुला. रेडी रेडी ओंकी. रेडी रेडी. यार ले बेकार दमलो यार. सोपं वाटलं होतं. एक मिनिट ओंकी लाईव्ह जातोय लाईव्ह. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता आलेलो आहोत लाईव्ह आणि आम्ही आता कोंडेराजे प्रतिष्ठानची एकता ज्योत घेऊन जात आहोत कोंडेराजेंच्या समाधीवर. आणि मंडळी तुम्ही पाहतात की गेले 2 तास हा माणूस ओंकार भोजने हा एकता ज्योत घेऊन धावतो आहे. टाळ्या त्यांच्यासाठी. मंडळी मी वारंवार तुम्हाला अपडेट्स देतच राहणार आहे. तोपर्यंत कोंडेराजांचा विजय असो. हे काय का हे 5 किलोमीटर मी धावलोय. हा फक्त 2 मिनिटं पळालाय. लगेच तू लाईव्ह गेलीस. माझ्यासाठी काय गेली लाईव्ह. हे गाडी थांबव. गाडी थांबव. नाही गाडी थांबव. नाही गाडी थांबव पहिलं. गाडी थांबव. ए सेक्शन आ गया. गाडी थांबली आहे. आता मी जातो, मग तू लाईव्ह या. ए मुंकी या आतमध्ये जा. बस आराम कर. नमस्कार नमस्कार. आहे ग. ए वनी धावतोय. लाईव्ह आहे लाईव्ह. बेबी दमलो तू. मग पाणी पाहिजे बेबी. 1 मिनिट बेबी. ए बेबीची आई. बेबी फक्त 2च मिनिटं धावलाय. सकाळपासून मी धावतोय उन्हात. मला विचार ना. बरे लाईव्ह ना पटकन. एक मिनिट लाईव्ह. हॅलो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की गेले 2 तास जो माणूस धावतोय ओंकार भोजने तो आता विश्रांतीसाठी बसलेला आहे. आणि जो धावतोय आता गेस कोण धावत असेल. आता धावतो आहे गौ. काय काय झालं रे. अरे यार नेटवर्क गेलं यार. अरे नेटवर्क कम ये रे नेटवर्क ये रे. यांच्या नडीचा घोड घे रे. अरे लय शहाणे आहेत रे तुम्ही दोघं. हा होता तेव्हा तुमच्या फोनला नेटवर्क होतं आणि मी आलो तर लगेच तुमच्या फोनचं रेंज गेलं. हे ओंक्या हे घे रे. मी कोण आहे रे. कोण आहे. बाबा आहे मी. बाबा बाबा म्हणजे कोण. बाबा 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 थंडी खूप आहे. शेकोटीला आलोय. बाबा तुझ्या बापाने उन्हाळ्यात शेकोटी घेतली होती. कोणी बाबा. ओंक्या मशाल घेणार तर मरण मी. ओंक्या अरे कुठे 5 किलोमीटर झाले पूर्ण यार. आता सुरू केलंस ना. असे कानाखाली दे ना शान्या. 5 किलोमीटरच्या जास्त मी धावलोय. तू घे. गाडी थांबव ना. मरण नंतर मी. गाडी थांबव. आता 5च्या स्पीडची गाडी असं ब्रेक मारते. तुमच्या बापाने कधी बघितलं असं ब्रेक. असा ब्रेक.
दे चल दे. खूप अपेक्षा होत्या गौऱ्या तुझ्याकडनं. आता हा तू पळ ना, तुला कळलं अपेक्षा कशात. हे काय झालं तुझं गौऱ्या? जाऊ दे, माझी बॉडी पूर्ण आवाज द्यायला लागली. दार लाव. हा दार बंद कर. दार लाव. अरे पाय आतमध्ये घे ना. ताकद नाही आता माझ्या अंगात. का? एवढा धावलं आता ताकद नाही अंगात. अरे ओके रेडी. अरे रेडी. ओके ओने हा बरं वाटलं. ओके 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 वने वने मला वने मला चक्कर आल्यासारखं वाटतंय. ओके काय होतंय? बहुतेक मला असं वाटतं माझी शुगर लो झाली. तू एकदम फिट आहेस, जा ना तू, घे ना प्लीज. तो बघ ना असं हा आहे, गौऱ्या, जा ना. अरे तू फिट आहेस. असं कसं फिट आहे? मला फिट आले. घाबरे. जा ना प्लीज प्लीज. अरे मला सांग, 10 सेकंदात कधी कुणाची शुगर लो होते का? अरे यार. काका हॅलो. हा वने कसं चाललंय? हॅलो काका. हा पाय नाही पडायचं, पाय नाही पडायचं. कसं चाललंय सगळं? काका सगळं छान चाललंय. म्हणजे ओंकार एकटाच धावतोय. त्याची शुगर लो झालीये तरी पण बिचारा एकटाच धावतोय तो. त्यांनी ज्योत अजिबात विजू नाही दिलीये काका. काय तू झिपऱ्या काय करतोय? झिपऱ्या तो बसलोय माझ्या बाजूला. त्याला फोन दे, त्याला फोन दे, त्याला फोन दे. काका पाय अरे पडतो. मा झाला का रे? थोबाड फोड तुझा. उतार तिथून, उतार जीप मधून उतार. जोत धर. ये झिपऱ्या इकडे बघ. तुला दाख. जोत धर ती. फोनवर बोलते तरी इकडे बघ म्हणतायत. तू बोल ना. जोत धर. हो पण मी झिपऱ्या उतार. सकाळपासून उतार देईन वाजवेन. उतार. तुमचा विजय असो. ओंकी दे इकडे. दे इकडे. आता तुम्ही ठरवलंच मला मारून टाकायचं आहे. दे इकडे. चल बाय. ओके बेबी ओकेस ना तू? नाही नाही मला अक्षरशः दम लागलाय. डिहायड्रेशन झालं वाटतं. डिहायड्रेशन झालं. हो आंतर महाविद्यालयीन अभिनय स्पर्धा, उत्तेजनार्थ पारितोषिक, ते पण 12 जणांमध्ये विभागून. हे? इतकी ओव्हर ऍक्टिंग करतो तू. इतकी ओव्हर ऍक्टिंग करतो. 12 जणात तुला उत्तेजनार्थ मिळाले, एवढी ओव्हर ऍक्टिंग करतो. गौऱ्या गौऱ्या मी केवढा धावलोय बघ जरा. अरे तू एकूण जेवढा धावलायस ना त्याच्यापेक्षा जास्त शोएब अख्तरचा रनअप आहे. यार कळलं का? ए तू गप ना. बेबी डिहायड्रेट होते बॉडी. बेबी तू भुट्टा खाणार? भुट्टा? हा कुठे आहे भुट्टा? एक मिनिट. हे घे बेबी तू भुट्टा खा. पण भुट्टा कच्चा कच्चा खाणार. हे एडिटला जाणार. हे, आ? हे गाडी भुट्टा भुट्टा कच्चा कसा खाणार? भाजायला पाहिजे ना. त्या ज्योतीवर भाज ना. ए भाजून दे ना. भाजून दे ना. जसं डोक्यात जाऊ नको माझ्या. अरे यार मुठ्ठा देतो भाजायला. भुट्टा कुठे गेला? तुला कळतं का? घे ए तू त्यांची सख्खी पुतणी आहेस ना का? तू ह्याच्यावरती बुट्टा भाजायला सांगतेस? अरे किती मुद्दाम करता यार तुम्ही दोघं. हे ओंक्या घे रे, माझी छाती फाटल, मी मरण आता. मला धावायची पण ताकद नाही. घे ना यार. घेतो घेतो गौऱ्या ऐक. पुढचं वळण येईल ना, पुढचं वळण, त्या वळणावर मी घेतो. आता ना मला त्या भुट्ट्यावर एक कविता आठवली. पुढचं वळण 25 किलोमीटर नंतर आहे रे. हा रस्ता 25 किलोमीटर परत सरळ जातो. ऐक ना गुडघे. अरे उठ उठ उठ. ज्योत पडली तर काका मारून टाकतील मला. नाही नाही गौऱ्या तू फिट आहेस गौऱ्या, तू करू शकतो. मला पटकन एक प्रेमाची कविता आठवली. पटकन संपव. त्या भुट्ट्यावरनं आपल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. गाडी गाडी. तुला माहिती आपलं नातं कसं आहे? कसं? पटकन बोल, पटकन बोल, पटकन बोल रे. मरण ना आता. गौऱ्या माझी ताकद संपली आता. हा वने तुला माहिती आपलं नातं कसं आहे? कसं? जसं नातं पानांचं त्या फांदीशी, श्याम राजपूतचं खानदेशी, पावसाचं मातीशी आणि त्या भुट्ट्याचं थंडीशी. ही ज्योत घ्या रे, हे आले माझ्या. हॅलो. हा 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 सर. नाही मी हो येस सर. सर MHJ बँक, इंग्लिशमधली MHJ आणि मराठीतली MHG बँक. हो सर. हो हो. नाही सर, आमची बँक कधीच नाही बुडणार सर. नाही बिंदास आमच्या बँकेत अकाउंट ओपन करा. येस सर. मला जरा टेंटेटिव्ह नाव सांगून ठेवता का? म्हणजे मी नोट डाऊन करून ठेवतो कोणत्या नावाने अकाउंट ओपन करायचं. हां
काय नाव बोलात? प्रसादोक हिरकणी सेलिब्रेशन फंड. नाही सर, सॉरी, आम्ही हे अकाउंट नाही ओपन करू शकत. नाही सर. अहो सर, जे अकाउंट इनॅक्टिव्हच राहणार असेल तर अकाउंट ओपन करून फायदा काय असतो? नो सॉरी. नाही सर, हिरकणी आता सोनी मराठी चॅनलवर पण आला सर. नाही सर, सॉरी, माफ करा. काय करायचं रे, बापरे. सर ते पहिलवान भाऊ संभेराव आलेत पेन्शनसाठी. कोण आलंय? भाऊ संभेराव. पहिलवान भाऊ संभेराव स्वतः आलेत? हो. अरे जा, पाठव. मग त्यांना उभं काय ठेवलंय? जा लवकर. पहिलवान. हो पहिलवान साहेब या. अरे हडकिया, आहे का मास अंगावर? रविवारच्या बाजारात जाऊन इकतो का मास? हडक कुठलं? अरे शरीर कसं पाहिजे? असं पाहिजे पैलवानासारखं. हत्तीच्या मायला. आऊच कट. असं पाहिजे शरीर बळकट. लोक बघत बसली पाहिजे. चल निघ इकडनं. आलाय मोठा पहिलवान भाऊ संभेराव. म्हणजे माझे डोळे उघडेत म्हणून डोळे बंद असतील तर निळूपुल झाले तसं वाटलं असतं. अरे पहिलवान भाऊ, मी आज प्रत्यक्ष भेटलो. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मी असू दे. मला पाया पडायचं. अरे राहू दे लेका कुठं पाया पडतो? आणि पायात जोडवी घातली. नसा दाबाव्या लागत आहेत र. नसा आहे का नाही? दाबाव्या लागत आहेत. कुस्तीत कवा कधी काय बाहेर येईल, काय वडलं जाईल सांगता येत नाही. पहिलवान पाय पण एकदम नाजूक दिसतो. असू दे. मी खांडेकर. नमस्ते. मी पण तालमीत जातो. तालीम झाडाया जातो का? नाही, मी पण कुस्ती शिकतोय तिथे. शिकतो कुस्ती. तुमच्याबद्दल ऐकून होतात, प्रत्यक्ष पाहिलं. मी धन्य झालो. पदस्पर्श केला. मी पहिल्यांदा भेटलो तुम्हाला. म्हणजे तुम्ही मला पहिल्यांदा भेटले का? हा, माझी नवीन जॉईनिंग आहे. मी कालच जॉईन झालोय. मी बरे झाले. पहिलवान आवाज लयच वर खाली व्हायला लागलाय. हे नसा नस इथं दाबली गेली. काय झालं एका कुस्तीमध्ये आहे का नाही, एका पैलवानानं असा अंटी मारताना असं माझं मुडकं पिरगळलं. त्याच्यामुळे हिकडची नस आहे का नाही ती जरा दाबली गेली. त्याच्यामुळे मध्येच असा आवाज येतो. तुम्हाला लाज वाटते का? एवढ्या म्हाताऱ्या माणसाला हिथं लांब बोलवता जित्ता असल्याचा पुरावा घ्यायला. मध्येच मला येता काय झालं असतं म्हणजे चल माझं पेन्शनचं प्रोसेस ते करावं लागतं. म्हणजे पेन्शन हवी असेल तर जिवंत असल्याचं तुम्ही स्वतः येऊन सांगावं लागतं. ते सर्टिफिकेट द्यावं लागतं. अहो पण तुम्ही होता तर मला फोन करायचा ना. मी स्वतः घरी आलो असतो तुमच्या. कशाला? मी आलाय हवा हिथं तंगडी तोडत आलाय हवं. चल माझं पटकन ते देऊन टाक. काय आहे ते पेन्शनचं? हळूहळू मध्ये ना निळूफुले दादा कोण दोन्ही मिक्स होत आहेत. कळत नाही. ठीक, आपण ऐक करूया ना. फॅन आहे ना आमच्या कोल्हापुरात लई. पण त्यांची होत राहिलो. पण गंमत काय माहिती आहे? काय आहे आता परत? आमचे उस्ताद नाही ना, म्हणजे माझे उस्ताद नरवणे. नर्या तो माहित आहे मला. तुम्ही नऱ्या बोलू शकता. आमचे उस्ताद नरवणे. तर ते आम्हाला बोलायचे की पहिलवान एकच भाऊ संभेराव. तुमची ती खास बागेतली कुस्ती होती. तो युपीचा एक हे होता पहिलवान. काय त्याचं नाव? पांडव नरसिंग पांडे नाव त्याचं. अच्छा, हा, ते माझ्या नावांचा थोडा घोळ आहे. असू दे, त्यामुळे लक्षात राहत. मी पाठ करून आलोय ना. पण समज मी पटकावून आलोय ना. समज पटकावून या ठरवलंय त्याला. लई चप्पळ गडी. म्हणजे तुम्हाला सांगतो डायरेक्ट असा डांगेत न घुसायचा. आमच्या उस्तादांनी सांगितलेलं की तुम्ही त्याला कलाजंग डाव टाकून हरवलं होतं. बरोबर. काय कलाजंग डाव?
सांगा ना हे तुला. सांगायला इथं आलोय मग ह्या हा? मला माझं ते पेन्शनचं सर्टिफिकेट देऊन टाकतं लवकर. नाही, उगा गप्पा मारायला लागलाय खोळंबा गेला इथं नंतर नंतर सांगाल. हा गोळे यायला लागले हा सांगतो नंतर. ठीक ठीक इथे इथे सही करा. हा, याच्यावर गोळे हा यायला फॉर्म लागले. हा इथे सही करा. आजच्याच मिळून जाईल हवा. हा देतोय किती. हा आता मुका घेतो का माझा इतका कोण घाली जाऊ मध्ये. पेलवान हा अहो तुम्ही हाताला नेलपेंट लावली आहे. अगं बाई काढायचीच राहिली. अगं बाई नेलपेंट काढायचीच राहिली काढायची नेलपेंट बाई. अग काढायची नेलपेंट राहिली. पेलवान तेच बोलतोय परत परत. अरे तेच सांगत नातीनं नेलपेंट लावली. आता मला सांग नाती पुढं काय चालतंय आपलं. अख्ख्या दुनियाला लोळवलं मी पण यो आहे ना पैलवान नाती पुढं चारी मुंड्याचीच झाला बघा. जाऊ दे ना तू माझं पेन्शन जगम. करूया इकडे. एक काम करा पेलवान सही तर ओके. आधार कार्ड द्या. आधार कार्ड आहे ना आणलंय मी सोबतच घेऊन फिरतो. मला माहिती आहे तुमची नाटकं सगळी. आधार कार्ड घ्यायला काय त्याचा 1 मिनिट ठेवलं होतं मी. आधार कार्ड सापडणार झाले. अरे हिचं आधार कार्ड ठेवलं होतं कुठं कोपऱ्यात लपून बसलंय. ये बाहेर ये. पेलवान हे काय घेऊन फिरताय. नेलपेंट नेल पेंट टंपलेन नाही भाऊ तेच होत आहे. ते सांगतो नातीने टाकले समजा. नात किती वर्षांची आहे तुमची. 2 नाती आहेत मला बघ. एक छोटी एक मोठी आणि मी अतूट नाती. नाही चालते ठीक आहे. भाऊ मी काय बोलतो पेन्शनचं सर्टिफिकेट ते मी झालंय तर मी तयार करेन लगेच होईल ते तयार. पण एक आता म्हणजे तुम्ही मगाशी बोलला होतात की नंतर सांगतो म्हणून ते एकदा ते सांगा ना डाव तुमचं. कसलं डाव. ते नाही का तुमचं काहीतरी आहेत ना टॅग तुम्ही कसे जिंकायचं बाबा. ते नाही आता मी काही खेळ सांगा ना. पहिल्यासारखं नाही राहिलं माझं. आता आखाड्यात जात नाही मी घरीच असतो स्वयंपाक करीत असतो. नाही ते ठीक आहे पण एकदा सांगा ना भाऊ प्लीज. म्हणजे मी खूप आशा आज तुम्ही समोर दिसलात. सांगा ना. सांगा तू. कुस्ती आहे का नाही. कुस्ती आहे का नाही ती अशी स्वयंपाकासारखी असते. बघ स्वयंपाक मग तर स्वयंपाकच असतो तो एक प्रकारचा. म्हणजे समोरच्याला मारणं म्हणजे वांग्याचं भरीत करण्यासारखं आहे. हा अच्छा म्हणजे तुम्ही सिम्बॉलिकली सांगताय. मी समजून घेईन. तुम्ही सांगा. समजून घेशील समजून घेईन. म्हणजे मी बोलतोय ते कळतंय तुला. हा मग कसं जायते वांग आहे का नाही ती असं पाण्यात असं बुचकळायचं आणि असं धुवून घ्यायचं. पाण्यात बुचकळायचं. अच्छा म्हणजे समोरच्या पैलवानाला असं मातीत लोळवायचं. बरोबर. आणि मग वांग घ्यायचं त्याला लगदा करायचा. म्हणजे पैलवानावर असं डाव टाकायचे. मग शिजतोय किती हारतोय किती. पैलवान एक नंबर. मला देतोस का तू. ऐका ना आता एवढं झालंय तर एकदा होऊन जाऊ द्या की. अरे मारतो काय करायला तू. एकदा होऊन जाऊ द्या की. अरे नको चला ना खेळा ना पेलवान. एकदा आता करतो बोलतो खायच तर. एकदा खेळा की. काय लय लाडात यायला लागलाय. एकदा खेळा की. हा खेळा. पैलवान हा कुठला स्टान्स आहे. भाऊ संभ्यारावची पद्धत आहे. पैलवान हळू निळू फुलेकडनं प्रियदर्शन जाधव होतं. लीलाचा दादा बोलून राहिला का रे. दादाला का बोलू. अरे तुला नाही बोलून राहिलो रे. इन्स्पेक्टर राजपूत बोलून राहिलो बा. हा ये जरा पोलीस स्टेशन मध्ये ये तू. काय तुझी जी बहीण आहे ना लीला गार्डन मध्ये तिच्या एका मित्रासोबत लीला चालू होती तिची. हा धरलं बा त्यांना. नाही तिला समज देऊन सोडून दिलंय. पण तू ये पोलीस स्टेशन मध्ये लवकर. हा चाल. तू तुझ्या घरच्यांना फोन कर लवकर. तुला सोडत नाही मी आता. मी केलंय फोन साहेब. माझे काका येत आहेत. काकाला का बरं फोन लावला तू.
तुला बाप नाहीये का? आहे बाबा आहेत माझे, पण मी लहानाचा मोठा काकांकडे झालो. सगळं माझं त्यांनीच केलं. असं का? येऊ दे तुझ्या काकाला, दाखवतो तुला. खाली बाट, खाली बाट. आलो मी 3rd डिग्री देऊन. दलिंदर कथाना. साहेब नका. अरे यार, हा हरण्या कुठे राहिला यार? हरण्या लवकर ये रे बाबा. हरण्या, शपथ यार. अरे तुमने पुकारा, तुमने पुकारा, हम चले आए. जर हवेली घेऊन आलो रे वसाऱ्या. तुमने पुकारा. कुठं वाटतोस तू यार? अरे वसाऱ्या, असं काय केलंस का? मला पोस्ट मध्ये यावं लागलं. कुठे? पोस्ट मध्ये यावं लागलंय. हे पोस्ट आहे? हे पोस्ट ऑफिस डोक्यावर पडलंस का पोलीस स्टेशन आहे? हे पोलीस स्टेशन आहे? तरीच त्या मी खाकी ड्रेस वाल्या काकाला विचारलं, ओ पोस्टमन काका, म्हणजे काही पैतूर बिरतूर आलं तर म्हणा द्या. त्याने पचकन 2 पतूर माझ्या कानाखाली. तेव्हा माझ्या लक्षात आलं, असला आपण कधी चुकीच्या ठिकाणी आलोय. तू आता म्हणा बोलच, आपण हे पोलीस स्टेशन आहे. परत जाईल मी आजीला तार पाठवणार होतो. आजीला तार? कशासाठी? तिच्या दाताला लावायची होती. तिचं दात थोडंसं पुरं आलंय म्हणून. तिचे दात नाही पुढे आले, तुला दात आली आहेत. किती वेळ झाला? एवढं वेळ लागतो का तुला यायला? पण काही जाईल काय? अरे यार हरण्या, ती लीला आहे ना, लीला, त्या लीला सोबत ना मी गार्डन मध्ये बसलो. म्हणजे मी असंच नुसतं बसलो होतो. पोलिसांची धाड पडली यार तिकडे. सगळे घेऊन आले पोलीस इकडे आम्हाला आणि बोलले की घरच्यांना बोलव. तर मी त्यांना काय सांगितलं की मी माझ्या काकाला बोलवतो आणि तुला फोन लावला मी. मग असलेले उद्योग करायचे कशाला वाचाऱ्या? ज्यांना जमते त्यांना करायला पाहिजे. तू कशाला करतो? नाही बा, आता काय करायचं ते सांग. नाही नाही नाही, बघ मी काय करतो माहितीये काय? तो इन्स्पेक्टर आयला रे आयला, त्याच्या समोर मी 2 फणकन तुझ्या कानाखाली मारतो, हल्लू मारतो. मग तू डायरेक्ट माझ्या पायावर यायचं, काका मला माफ करा, मी चुकलं. मी बोलला नाही नाही, परत फणकन मारणार तुझं, हल्लू मारणार. हा मग तुम्हाला अरे झालं कवर मारतात त्याला, सोरा सोरा. मी नाही, मी याला घरी जाऊन मारणार. मी तुला घरी घेऊन जाणार असा पिल्ला. थँक्यू भावा, थँक्यू अर्ध्या. अरे सोडून देतो ना रे भाऊ. साहेब असा वागशील, वागशील असा. केवढं जोरात मारलीस आणि त्याने बघितलं पण नाही. तू गेला असता तू उगाच मारली त्या. सॉरी सॉरी सॉरी, ऍक्च्युली मला वाटलं त्याला खरं वाटायला पाहिजे म्हणून मी आपलं लवकर सुरू केलं. हा सोडायला सांगितलं रे भाऊ. ठीक आहे. वागशील असं. एक मिनिट, काय चालू आहे? पोलीस स्टेशन आहे, काय दांगडो चालू आहे? हो ना रे, हो ना. काय झालं? तू अरे जातला या माणसाने आमच्या खानदानाचं नाक कापलं. सर्या तुला आता जिथं सोडत नाही. मारू नका ना. सर्या अरे आपलं घरानं काय, मग तू करतोस काय? अरे तुम्ही बाजूला. अरे जाम जोरात मारतोय. नंतरच्या 2 जाम लागल्यात, जरा हळू मार. एक शब्द बोलायचं नाही. अरे तुझ्या मुला मी पोलीस स्टेशनची पायरी पहिल्यांदा करलो. काका काका मला माफ करा, मला माफ करा काका. हळू मार जरा, हळू. काका काका मी परत असा नाही वागणार. बाहेर भेट, तुला लय मार. मारू नका बरं. अरे तुम्ही इकडे तुम्ही मध्ये नाही, तुला जित्ता नाही सोडत. हो काका, मारू नका ना, मारू नका ना. खबरदार, जर टाच मारून चाल पुढे चिंदऱ्या उडविले राय राय एवढ्या. फक्त खबरदार लक्षात ठेवा, बाकी जे काय बोलू ते परत नाही बोलू शकत. शांत राहा तुम्ही. खबरदार खबरदार. हो शांत बघा खबरदार, खबरदार. शांत राहा. त्याला वाचवायचा प्रयत्न करायचा. नाही. खबरदार खबरदार. नाही नाही, तुला बसायला सोडत नाही आता. मारू नका ना, मारू नका तुम्ही. इकडे मला मारून राहिले. साहेब मला थांब समजावून सांगायचं त्याला. मारता
कशाला मला पण मारलं ना तुम्ही लक्ष द्यायचं ना त्याच्याकडे नीट. अरे कुठे कुठे लक्ष देणार कुठं कुठं लक्ष देणार. मारू नका मारू नका. यो माझा पुतण्या मागच्या टायमाला तो कुठल्या तरी मित्राबरोबर पिकनिकला गेला. बरं मग तिकडे तो जांगा पिऊन आला. गांजा म्हणायचंय का? तो जांगा का गांजा जो पिऊन आला ना मध्यरात्री तो मला फोन करून बोलतोय हॅलो काका माझ्या बालाला सांभाळा. आता मला सांगा ह्याचं लग्न झालंय वसाऱ्याचं एका गांजामध्ये ह्याला बाल होईल. तू गांजा पितो का रे? नाही साहेब मी असलं काही नाही केलं. म्हणजे काय चाटा मारून राहिले का? अरे मगादारनं तर चाट्यावर चाटे मारतायत ते मला. अरे म्हणजे ते काय खोटं बोलून राहिले का रे? अरे अर्ण काय बोलतोस तू? मारू नका काकाला नावाने हाक मारतो. काका मला माफ करा माझ्याकडनं चूक झाली. मी परत असा नाही वागणार. जरा हळू मार लागतंय मला. हळू मार. खोटं मारायचं ठरलंय. अरे नीट अरे मारू नका ना. कशाला मारतो त्याला? काकाचा गला आवडतो तो. साहेब मला वाचवा. हा माझा काका मला ठार मारून नाही मी परत असं नाही. अरे शांत राहा तुम्ही शांत पटा बरं. काय चालू आहे तुमच्या? अरे आम्हाला का हाऊस आहे का रे पंढरी? तुझी काय रग जात नाही बा. तुला आत टाकायची का हाऊस आहे का आम्हाला? पण तरुण पिढी अशी बरकटता कामा नाही बा. आता तो पोरी सोबत गार्डन मध्ये होता. मला पण एक पोरगी आहे. मला काय वाटेल माझी पोरगी पण गार्डन मध्ये कोणासोबत तरी आहे बा. असा राग येतो ना मग तुझ्यासारख्या पोरांकडे बघितल्यावर असं वाटलं. सॉरी तसं मी आहे ना शांत स्वभावाचा आहे. मी सोडून देईल तुला. सोडून द्या. ओके ठीक आहे. पोलिसांनी तुझ्या विरुद्ध काहीतरी ऍक्शन घेतली तुझ्या काकांना दाखवावं लागेल बा. नाही तर तुझ्या काका तुला मारून टाकेल. भलता मारून राहिला तो. मी आहे ना तुला 2-4 हलके फटके मारतो बा. तू पण असंच म्हणला होता. नाही म्हणजे आता त्याने मारलंय ना काकाने मारलंय ना तर मग आणखी तुम्ही कशाला उगाच मारता ना. त्याला दाखवायला रे पोलीस ऍक्शन घेत आहेत म्हणून. पण मग लगेच सोडून द्याल ना तुम्ही? अरे लगेच सोडून देईल. लय मारलंय टेन्शन नको घेऊ तुम्ही. हलके फटके. हो ना काय मी समजावून सांगितलेलं आहे पण काय तो सुधारणार नाही बा. त्याला पोलिस का दाखवला पाहिजे. तुम्ही दाखवा. अरे ओ तुम्ही बाय ना अरे गार्डन मध्ये चाडे करतो का रे तू? नाही. पोरींसोबत चाडे करतो? नाही मी काही नाही केलं. गांजा पितो गांजा पितो तू? नाही कोणाकडून घेतो गांजा? लवकर गांजा पितो तू? तुम्ही थांबा अरे तुला काय चालू आहे रे तुझे? तुझा काका एवढा देवमास आहे. आपला देव माणूस आहे आणि असे चाडे करतो का तू? असे चाडे करतो? हो साहेब अरे मारू तर दे रे भाऊ. यानं तर काय चालू आहे ना? सुहास सुहू माय डार्लिंग. ओहो काय आहे? अगं आधी बाहेर तरी ये. कशाला? अगं ये बघ आज तुझ्यासाठी काय आणलंय इथं. काय आणलंय? सवत आणलंय तुला. हो काय?
मस्करी करताय का माझी? नाही तुम्हाला काय अक्कल आहे का? दिनी भंगच केली. भंगच केली. आणि अशी कशी सवत आणीन तू असताना? भंगच देवा शपथ भंगच. म्हणजे मी नसताना आणणारच का सवत? भाई असं का गंमत केली का तुझी? गंमत केली माझी. नाही लोक म्हणतात तुम्हाला पारसमणी पण खरं सांगू का, मला माझ्या सागर गोट्यानं खूप विश्वास आहे. असं कधी करणारच नाही तुम्ही. कशाला बोंबलत होता पण? बस काय एवढं आज? परवा माझ्याशी तू भांडलीस लग्न झाल्यापासून मला काहीच गिफ्ट आणलं नाही म्हणून. नाहीच आणलेलं आहे. जल्ली कसली हाऊस नाही नि मौज नाही. नाहीच केलेली कधी. रात्रभर रुसून बसली होतीस कोपऱ्यात. नेमकी रात्रीच बसली रुसून बसली होतीस का ना मनाचा? पण बघ मी लय विचार केला. म्हटलं आतापर्यंत मी बायकोची इच्छा कधीच पूर्ण केलेली नाही. काय समजलीस? म्हणून काय केलं माहितीये? काय? अर्धा पगार खर्च करून तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे मी. काय तुम्ही पण असे आहात ना? काय? पण त्या दिवशी काय असं नाही का बाबा? म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, असं टाइमपास म्हणून रागवले होते तुमच्यावर. म्हणजे टाइमपास? खोटं खोटं होतं सगळं. हो काय? लगेच एवढं गिफ्ट आणायची काही गरज नव्हती. तुम्ही पण असे आहात ना, जा बाई आण नाही. गरज नाही कशी? एवढं पण मी तुझ्यासाठी करू शकत नाही का? काय ग माझी सुवासिनी. आता लाजू नको. बघ काय आणलंय गिफ्ट तुला. ए बघ काय आणलंय गिफ्ट तुझ्यासाठी. साडी. ए बघ कसे दिसते. एक मिनिट. दिले नेसलीस पण. ही साडी आहे की आणि ही साडी आहे, या दोन्ही साड्या सेमच आहेत. नाही पण जरा रंग वेगळा आहे का नाही बघतो? काय रंग वेगळा नाहीये? किनार बघ ना कशी. किनार बिनार काही वेगळं नाही. तुम्ही सेम टू सेम साडी आणलेली आहे. जरा बघ ना पोत बघ सगळं. काय पोत बीत सगळं सारखं आहे. काय हो तुम्ही? तुम्हाला अक्कल नाही आहे का जरा पण? आपण काय आणायचं काय नाही काहीच कळत नाही का तुम्हाला? केवढ्याला आणले ही? ते 3000. 3000 म्हणजे सेल मध्ये भेटली ती. वास्तविक ना 5000 रुपयाला होती साडी. देवा शपथ. हो तुम्हाला माहिती का, ही जी साडी आहे ना ती मी दादरून 500 रुपयाला आणली आहे. आणि त्या साडीचे तुम्ही 3000 मोजले. नाही तू बघ म्हणजे ही तुझी डुप्लिकेट दिसते आणि ही बघ किती ओरिजिनल दिसते. बघ ना. काय डुप्लिकेट नाही, सगळं सेमच आणलेलं आहे. तुम्हाला व्यवहार ज्ञान नाही ना, ते कबूल करा. नाही तरी आई लग्न करताना मला सांगत होती. म्हणजे आईचं लग्न झालं तेव्हा तू झाली होतीस. चेहरा तर वडिलांसारखा दिसतो. आई लग्न करताना म्हणजे मी लग्न करताना आई मला सांगत होती, एवढ्यात लग्न करू नको, विचार कर. पण मला घाई झाली होती ना तुमच्याशी लग्न करायची. जाऊ दे ना. काय जाऊ दे ना. जाऊ दे हो माहितीच मोठे राग आणली ना एवढी प्रेमाने साडी. सेम टू सेम. आणि काय मी तुला कधीच साडीच बघितली नाही ना. नाही कसं ना तुला नेहमी गाऊन मध्ये बघतो ना. रात्री मी उशिरा येतो ना घरी तेव्हा गाऊन वर बघतो का नाही. आणि साडी तू बाजारात जातानाच नेसतेस का? एवढं काय ते काय तुम्ही साडी बदलून आणा. नाही हो त्याच अटीवर आणले. म्हणजे त्याने 2000चा लॉस झेललेला आहे ना साडीवर. त्याने नाही तुम्ही झेललाय लॉस. तुम्हाला कळतंय का त्यांनी फसवलंय तुम्हाला? असू दे आज नाही होणार ते. तू ना उगाच रागवू नको. मूड माझा घालू नको. एवढं सगळं प्रेमाने आणलं तर उगाच रागवत बसले. एक काम कर जा आपल्यासाठी गरम गरम सूप बनव. आज बाउल मधनं सूप पिऊया आपण. 1 चमचा सूप तू मला भरव, 1 चमचा सूप मी तुला भरवणार. फालतूगिरी काय? सूपच काय काढलंय मध्ये? फालतूगिरी कसली? अगं मी म्हणजे बाऊल आणलाय ना त्याच्यातनं पिऊया ना. तुला काय बाऊल आणलंय म्हणजे? बाऊल तुला दाखवतो. बाऊल या बाउल मधनं आपण सूप प्यायचा. याच्यात नाही. हे कशाला आणलं? सांडलं वाट होती त्यातनं. नको. नाही अगं अनब्रेकेबल आहे. खाली आपण तरी फुटत नाही. काय समजलीस? बघायचं आहे. हा बघ.
अनब्रेकेबल नाही ते जोरात आपटलं म्हणून फुटलं, नाही तर फुटलं नसतं. देवा शपथ. अनब्रेकेबल आहे ना पण? त्यांना देतानाच अनब्रेकेबल दिलं. आपण दुसरं बघू बघा, तुला सांगतो गॅरंटी आहे याची. हे बघ बघा नको असं नको, जोरात आपलं म्हणून फुटला. आता फुटतं काय बघूया. काय अनब्रेकेबल आहे ना? दोन्ही फुटले. आईला सगळंच फुटलेलं आहेत की काय? नाही तसं नव्ह. एक मिनिट, किती पैसे दिले याला? 150 खरं सांगा. 500. खरं सांगा. 1500 रुपये. 1500 रुपये? सॉरी. हो, त्यातले तुम्ही 1000 रुपये फुकट घालवले, फोडले तुम्ही. आणि या एवढी अशा बाऊला तुम्ही 500 रुपये दिले. नाही ते काय करायचं आता या माणसाचं? नाही तो बघ, उगाच चिडू नको बघा. तुम्हाला काय वाटतं आपले काय श्रीमंती उतुचले बाउल मधून आपल्याला सूप प्यायला? हो ग. 2 दिवसाच्या भाज्या त्या गरम गरम करून खातोय आपण, आणि कशाला बाऊल आणायचे? रागाव नको. माझ्यासाठी गिफ्ट आणतायत. अर्धा पगार खर्च झालाय. हो, अर्धा पगार शिल्लक असेल ना? हातावर ठेवा चला. नाही असू दे माझ्याकडे. नको, माझ्याकडे द्या. असू जरा खिशात जरा बरं वाटत. नाही, खिशात बरं वाटलं तरी माझ्या हातात ठेवलंय जास्ती मला बरं वाटेल. ठेवा. ते द्यायलाच पाहिजे का? म्हणजे द्या. काय लोक असतात नाही बघ. मग बाऊल दिला नाही एका प्रकारे मला फसवलं नसतं. विषय नाही बदलायचा. नाही विषय बदल. हातावर ठेवा. नाही ते नाही आहेत माझ्याकडे. नाहीच म्हणजे कुठं खर्च केले? नाही. काय आणलं? कस्तुरी आणले. कस्तुरी केवढ्याला घेतली? नाही केवढ्याला दिली? म्हणजे दोस्तांना दिला. कळलं. मी मित्र आहे ना माझा. तुला सांगतो माझा मित्र आहे ना, तो जंगलात गेला आणि हरणाला रिक्वेस्ट केला. तेव्हा कुठे एवढी कस्तुरी मिळालेली आहे. मग जंगलात जाऊन हरणाला रिक्वेस्ट करणं म्हणजे काय खायचं काम नाही आहे. आपल्यासारखं काम नाहीच आहे. तो म्हणून त्यांना आणलं का नाही. पण केवढ्याला दिली? तेच 5000ला. स्वस्तात आहे ती, लय महाग असते. खरंच आहे स्वस्तात. अगो काय सांगू तुला गंमत. त्याने मला नुसती डबी उघडून दाखवला ना, सगळी लोक माझ्याकडे टकामका बघत होती माहिती आहे. एवढा घमघमाट. एवढा? हो अगं 10 अत्तराच्या बाटल्या जरी फोडल्या ना तरी झक मारेल ह्याच्या समोर वास. एवढा सुगंध येतो त्याचा. तुला सांगतो बघ, तू चिमूटभर ना अंगाला फक्त लावून बघ. 2 दिवस अशी घासून पुसून आंघोळ कर, वासच जाणार नाही माहितीये तुला. खरं सांगता? लोक ना तुझ्याकडे टकामका बघत बसतील. माझ्याकडे घायल होतील वासामुळे. वास ना सुगंध बघून एवढे आणले तर. नाही म्हटलं आवडतंय की नाही आवडणार असं कुणाला आवडणार? आपला संसार सुगंधी होईल का ना त्याच्यामुळे, म्हणून तो आणलेला आहे. मस्त घे बघ ना, वास घेऊन बघ. असली जायते असलीच असली नाही, तपकी राहते. पण वसाडा मला वास घेऊन बघा. अगं कस्तुरी म्हणाला मला तो. कस्तुरी नाकाला कस्तुरी व्हायला गंडवला ना वासाड्यान मला. गंडवले म्हणजे तुम्हाला ना व्यवहार ज्ञान नावाची काही चीज असणार ठेवायचं ती. चालले होते मला गिफ्ट घ्यायला, अख्खा पगार खर्च केला. 10च्या 10,000 रुपये खर्च केलाय. महिन्याला खायचं काय आता एक काम करा, महिनाभर तुम्ही गिळू नका, मी पण गिळत नाही, फक्त पाणी पिऊन राहू 2 जण. कळलं ना? अक्कल शून्य कुठले. मी आहे म्हणून तुमचा संसार चालला. दुसरी एखादी असते तर गेली असती पळून. पैसे खर्च करतात आणि काय आणले? 30 साडी आणली आणि हे फुटके बाऊल. ते एक काम करायचं काय, आता सगळा अनब्रेकेबल बाऊल आहेत नाही ते पडलेले, ते गोळा करायचं झाडून. पटकन झाडू मारायचा. कोणी मी? मग कोणी मी? मी झाडून काढायचं. तुला सांगतो प्लास्टिकची झाडू पण देत होता. आता